नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 13 डिसेंबर आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेल्या राज्यातील कापूस बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून पटापट जाणून घेऊया। मित्रांनो, बऱ्याचशा बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणी कापूस बाजारभावात नरमाई बघायला मिळालेली आहे। कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या काय बाजारभाव चालू आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया, तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली बाजार समिती आहे अकोट। कापूस आहे H4 मध्यम स्टेपल। आवक आलेली होती 800 क्विंटलची। कमीत कमी दर 6,900 रुपये, जास्तीत जास्त दर 7,465 रुपये आणि सुपर क्वालिटी सर्वसाधारण बाजारभाव 7,400 रुपये। त्यानंतर अमरावती आवक 60 क्विंटल, जास्तीत जास्त दर 7,400 रुपये, कमीत कमी दर 7,150 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,200 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, कमीत कमी दर 6,700, जास्तीत जास्त दर 7,040 आणि सर्वसाधारण दर 6,900 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर, जिल्हा नागपूर। आवक होती 3,400 क्विंटलची। कमीत कमी दर 7,050 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 आणि सर्वसाधारण दर 7,105 रुपये। त्यानंतर किनवट, कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर 6,920 रुपये। त्यानंतर बाजार समिती पारशिवनी। कापूस आहे H4 मध्यम स्टेपल। आवक 1,760 क्विंटल, जास्तीत जास्त दर 7,100 रुपये, कमीत कमी दर 6,950 आणि सर्वसाधारण दर 7,050 रुपये। त्यानंतर बाजार समिती बोरगाव मंजू, जिल्हा आहे अकोला। आवक 1,621 क्विंटल, कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,400 आणि जास्तीत जास्त दर 7,470 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती मानवत, जिल्हा परभणी। आवक होती 6,000 क्विंटलची। कमीत कमी दर 6,850 रुपये, जास्तीत जास्त दर 7,160 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती मारेगाव, जिल्हा यवतमाळ। आवक होती 900 क्विंटल। कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 आणि सर्वसाधारण दर 6,975। त्यानंतर काटोल, जिल्हा नागपूर। आवक 375 क्विंटल। कमीत कमी दर आहे 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,050 रुपये। त्यानंतर सिद्धी सेलू। कापूस आहे लांब स्टेपल। आवक 1,160 क्विंटल, जास्तीत जास्त दर 7,200 रुपये, कमीत कमी दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,100 रुपये। त्यानंतर हिंगणघाट, जिल्हा वर्धा। कापूस आहे मध्यम स्टेबल। आवक 9,000 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 7,245 रुपये, कमीत कमी दर 6,900 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,100 रुपये। त्यानंतर बार्शी टाकळी, अकोला। कमीत कमी दर आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,200 आणि जास्तीत जास्त दर 7,300। त्यानंतर बाजार समिती पुलगाव, जिल्हा वर्धा। कापूस आहे मध्यम स्टेपल। आवक 2,700 क्विंटल, कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर 7,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,100 रुपये। तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातले कापसाचे बाजारभाव। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।